अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे पाटील घराण्याचा दबदबा आहे। विरोधकांनी अनेकदा विखे पाटलांचा गड भेदण्याचा प्रयत्न केला, पण यश हाती आले नाही। मात्र यंदाच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटलांसमोर तगडं आव्हान निर्माण झालंय। शिर्डीतून विखेंविरोधात कोण कोण इच्छुक आहेत बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांचं गेल्या 30 वर्षांपासून एक हाती वर्चस्व आहे। 1995 पासून तब्बल 7 वेळा ते शिर्डी मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले, पण यंदा विखे पाटलांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। एक आहे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हेंचं, दुसरं आहे माजी आमदार चंद्रभान घोगरेंच्या स्नुषा प्रभावती घोगरेंचं। शिर्डीतून विखे पाटलांविरोधात कोण इच्छुक? विवेक कोल्हे, प्रभावती घोगरे, राजेंद्र पिपाडा। अरे असं आहे की इच्छेला मोल असतं का? इच्छेला उत्तर असते फार मनावर घेत नसते। मी तुम्हाला सांगितलं की महाविकास आघाडीचे आमचे जे ज्येष्ठ आहेत मार्गदर्शक शरदचंद्रजी पवार असतील, उद्धवजी ठाकरे असतील, बाळासाहेबजी थोरात असतील, हे जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य आहे। वैयक्तिक स्वार्थासाठी माझा राजकारण किंवा मी हे उभी राहिलेले नाही। समाजासाठी कुठेतरी हा विरोध, कुठेतरी हुकुमशाही थांबवली पाहिजे म्हणून मी उभे आहे। जो उमेदवार ते देतील त्याच्या पाठीशी मी उभी राहील। राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकीय प्रवास काँग्रेस, शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप असा राहिलाय। संधी बघून डाव टाकणारे नेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांना ओळखलं जातं। त्यामुळे 2014 ते 2019 चा अपवाद वगळता 1997 पासून त्यांनी सतत मंत्रिपद भूषवलंय। शिर्डी विधानसभेत विखे पाटलांचं एक हाती वर्चस्व। पहिल्यांदा 1995 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार, 1997 आणि 1999 मध्ये शिवसेना, 2004, 2009, 2014 या वर्षात काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत, 2019 मध्ये भाजपासोबत। दरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात भाजप नेते राजेंद्र पिपाडांनीच दंड थोपाटले। 2019 ला राजेंद्र पिपाडा हे राधाकृष्ण विखे पाटलांसोबत होते। मात्र यंदाचं राजकीय वातावरण बघून पिपाडांनी महायुतीच्या नेत्यांशी सलगी वाढवायला सुरुवात केली। सध्याचे जे आमदार आहे आमच्या शिर्डी मतदारसंघात यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आणि नाराजी आहे आणि लोक शिर्डी मतदारसंघामध्ये बदल करायच्या मानसिकतेत आहे। आणि लोकांनी मला विनंती केली की तुम्ही शिर्डी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची गरज आहे, तरच तुम्ही निवडून याल, तुमच्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल। मी लोकांच्या विनंतीचा विचार करून विधानसभेची शिर्डी मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटणार आहे आणि म्हणून मला यावेळेस संधी द्यावी अशी विनंती मी वरिष्ठ नेत्यांना भेटून त्या ठिकाणी करणार आहे। लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटलांच्या गडाला हादरा बसला। शिर्डीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरेंनी बाजी मारली। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंना निवडून आणण्यात विखे अपयशी ठरले। असं असलं तरी लोखंडेंना विखेंच्या शिर्डी विधानसभेतून लीड मिळालं। शिर्डी विधानसभेतून कुणाला लीड? सदाशिव लोखंडे, शिंदेंची शिवसेना 81,994 मतं, भाऊसाहेब वागचौरे, ठाकरेंची शिवसेना 68,623 मतं, लोखंडेंना 13,361 मतांचं लीड। आपण लढवणार आहोत। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी आमदार आहेत, मंत्री आहेत, ते परत एकदा पक्ष त्यांना संधी दिली अशी माझी अपेक्षा आहे आणि संधी दिल्यावर आपण तशी लढवायची तशी लढवत आहोत। प्रत्येक वेळेस ही काही नवी बाब थोडी नाही। असे किती वेळेस चक्रव्यूह षडयंत्र करण्यात आले। 11,000चं 61 झालं, 61चं 91 झालं। त्यामुळं गोरगरीब जनतेमध्ये, सर्वसामान्य माणसांमध्ये विखे पाटील परिवाराचं योगदान 3 पिढ्यांचं आहे। अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात हा संघर्ष सर्वश्रुत आहे। यंदा मवियाला चांगलं यश मिळाल्यानं थोरातांनी विखे पाटलांना पराभूत करण्याचा चंग बांधलाय। गणेशनगर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विवेक कोल्हेंच्या मदतीनं थोरातांनी विखेंचं वर्चस्व मोडीत काढलंय। त्यामुळे आता विधानसभेला विखेंविरोधात खरंच विवेक कोल्हे लढणार का की प्रभावती घोगरेंना मैदानात उतरवलं जाणार, याकडे साऱ्या नगर जिल्ह्याचं लक्ष लागलंय। शिर्डीहून प्रशांत शर्मासह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।